सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. तर मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे आताच्याच लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम आपण प्रिन्सिपल ऑफ द पॅरलल ऍक्सिस थेरम आपण बघितला होता. तर याच्यामध्ये आपण I0 = IC प्लस MH² हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याला आपण प्रूव्ह केलं. बरोबर आहे. तर याचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट इथं लिहून दिलेलं आहे. ओके. आणि अशा प्रकारचं आपण हे डेरिव्हेशन पण आपण कव्हर अप केलं. तर याच्यानंतर आता आपला पुढचा पार्ट आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आणि हा पण क्वेश्चन खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. MCQ मध्ये विचारलाय, त्याच्यानंतर बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेला आहे आणि याच्यावर न्यूमरिकल्स वगैरे खूप वेळेस विचारले गेलेले आहेत. यस, जेई असेल, MST CT असेल किंवा तुमची नीट एक्झाम असेल. चला ठीक आहे. तर क्वेश्चन लिहायचं तुम्हाला या ठिकाणी स्टेट अँड ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर किंवा स्टेट अँड एक्सप्लेनेशन. ओके. हा, स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ perpendicular axis theorem. Okay, state and prove the principle of the perpendicular axis theorem. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चनला पण तुम्हाला काय करायचं आहे राजांनो? यस, IMP मार्क करायचंय. तर या ठिकाणी IMP मार्क करा. आणि त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन 3 मार्काचा विचारला जाऊ शकतो. एकदम इझी आहे. आता मी डायग्राम काही काढत बसणार नाही, डायग्राम मी आता कॉपी पेस्ट करणार आहे आणि तुम्हाला त्याचं मी एक्सप्लेनेशन समजून सांगेन. ओके. चला, नोट्स मध्ये मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. Yes, principle of the perpendicular axis theorem. Here is the principle of the perpendicular axis theorem. हा, कधी कधी हा 4 मार्कला पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर समजा स्टेट अँड एक्सप्लेन असेल तर 4 मार्कला क्वेश्चन असतो. आणि कधी कधी बोर्ड काय करतात ज्यांना कंजूसी करतात. कंजूसी, तुम्हाला कंजूसी माहित आहे? ओके. मग आता बोर्डानं कंजूसी केल्या तर मी तर काही करू शकत नाही. कधी कधी एखाद्या वेळेस तो 3 मार्कला पण टाकू शकतो, एखाद्या वेळेस तो समजा दिलदार असेल तर 4 मार्कला पण टाकू शकतो. आता हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, चला ठीक आहे. बट माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी हे 3 मार्काला किंवा हार्डली कधी कधी 4 मार्क टाकला पाहिजे. सो या ठिकाणी याला मी पेस्ट करतोय डायग्रामला व्यवस्थित. यस, याचा काही पार्ट मला रिमूव्ह करायचा आहे. So this is the diagram of the principle of the perpendicular axis theorem. तर बघा राजांनो, या ठिकाणी आता तुम्हाला काय म्हणलं त्यांनी, एक प्लेन लॅमिना आहे. आता लॅमिना म्हणजे काय? दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. लॅमिना म्हणजे काय? तर 2D ऑब्जेक्टला काय म्हणायचं? लॅमिना म्हणायचं. आता उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला पान माहित आहे का? यू नो पत्ते, अपने खेळणे के पत्ते नाही, जे झाड के पत्ते होते वो पत्ते. हा, तर या ठिकाणी जे लीप असतं, पान असतं, कन्सिडर माय मोबाईल फोन ऍज द लीप. ओके. तर या ठिकाणी बघा त्याची जी थिकनेस असते, द ऑब्जेक्ट हॅव्हिंग द नेग्लिजिबल थिकनेस, जर समजा त्याची थिकनेस नेग्लिजिबल असेल तर अशा ऑब्जेक्टला काय म्हणायचं? म्हणजे 3D टाइप ऑब्जेक्ट असतो, 2D बी नसतो. 2D म्हणजे फक्त प्लेन ऑब्जेक्ट झाला. ओके. हा, सर्कल म्हणजे काय असतो? 2D असतो. म्हणजे ज्या ऑब्जेक्टची थिकनेस नेग्लिजिबल असते तर अशा ऑब्जेक्टला काय म्हणायचं? लॅमिना म्हणायचं. तर आता प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम ऍक्च्युअल मध्ये कसा वर्क करतो, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तर या ठिकाणी असं कन्सिडर करा की या ठिकाणी आता हा जो माझा मोबाईल आहे तर याचा आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. बट या ठिकाणी आपल्याला जाणून काय करायचंय? प्रिन्सिपल ऑफ द परपेंडिक्युलर ऍक्सिसचा यूज करायचा आहे. तर याच्यामध्ये 3 ऍक्सिस आहे. एक ऍक्सिस काय आहे? या लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे असा एकदम परपेंडिक्युलर, म्हणजे असा स्ट्रेट फॉरवर्ड व्हर्टिकली आहे. त्याच्यानंतर हा वाय ऍक्सिस काय आहे? इन द प्लेन आहे. ओके. आणि त्याच्यानंतर हा एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे एक्स ऍक्सिस असा असेल, त्याच्यानंतर वाय ऍक्सिस असा असेल आणि हा झेड ऍक्सिस असा असेल. म्हणजे एक ऍक्सिस, द वन ऍक्सिस शुड बी परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड द 2 ऍक्सिस दॅट इज द एक्स अँड वाय विच आर इन द प्लेन ऑफ द लॅमिना. ओके. तर या ठिकाणी बघा IZ म्हणजे काय आहे?
आता मला सांगा आय झेड म्हणजे ऑफकोर्स या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस झेड येणार आहे, बरोबर आहे. मग झेड ऍक्सिस काय आहे? झेड ऍक्सिस इज द ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लॅमिना. ओके, चला ठीक आहे. आता जास्त याच्या डीप मध्ये जाऊ नका. आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक पॉइंट पी कन्सिडर केलेला आहे, जो की कुठं आहे, तो कुठं पण आहे या प्लेन लॅमिनारवर, आणि ज्याचं की मास राजन किती आहे, ज्याचं मास स्मॉल अमाउंट ऑफ डीएम आहे. Okay, so dm be the mass of the point p which is at any point in the plane of the lamina. Okay, त्याच्यानंतर याचं जे डिस्टन्स आहे फ्रॉम द एक्स ऍक्सिस किती आहे, mp आहे. बघा या पॉइंट p चं डिस्टन्स, एक्स ऍक्सिस हा तुमचा हा आहे. येथे लक्षामध्ये एक्स ऍक्सिस कोणता आहे तुम्हाला लक्षात येते का? एक मिनिट. हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, त्याच्यानंतर वाय ऍक्सिस म्हणजे हा वाय ऍक्सिस आहे, आणि झेड ऍक्सिस म्हणजे हा तुमचा झेड ऍक्सिस आहे, बरोबर आहे. सो व्हॉट इज द, या ठिकाणी मला सांगा एमपी म्हणजे काय? एमपी मीन्स मध्य प्रदेश नाही. ओके, या ठिकाणी एमपी म्हणजे काय आहे? एमपी म्हणजे डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम द ऍक्सिस एक्स. त्याच्यानंतर एनपी म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम ऍक्सिस वाय. म्हणजे या वाय ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे राजांनो ते किती आहे? यस, या ठिकाणी दिलेलं आहे. एक मिनिट, काहीतरी थोडी गडबड झाली, एक मिनिट, कारण पेन दबलेला आहे. ओके ठीक आहे, ऑल साइड. हा, चला या ठिकाणी बघा आता हे डिस्टन्स झालं. ओके, आणि ओपी म्हणजे काय? ओपी म्हणजे या पी पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द झेड ऍक्सिस, म्हणजे झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स ओपी आहे. ओके, मग या ठिकाणी आता मला सांगा, तीन तुम्हाला या ठिकाणी गोष्टी लिहायच्यात. आता हा आय झेड असतो, या ठिकाणी मला वाटतं लिहिलं नाही वाटतंय. आता या ठिकाणचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो आय एक्स असतो. ओके, आता ही लिहायची गरज नाही, किंवा लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल, आपण इथं मेन्शन करूया. ओके ठीक आहे, आपण डिस्क्रिप्शन मध्ये याला मेन्शन करूया. हा, मला सांगा या ठिकाणी आय झेड म्हणजे काय रे? आय झेड म्हणजे सांगतो का, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट एन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द लॅमिना. ओके, तर या ठिकाणी आय झेड इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मी, किंवा पहिल्यांदा तुम्ही काय करा, आय एक्स इक्वल्स टू काय असतं ते तुम्हाला कन्सिडर करायचंय. मला सांगा आय एक्स इक्वल्स टू या ठिकाणी काय आहे? यस, आय एक्स इक्वल्स टू मी असं म्हणू शकतो का, इंटिग्रेशन ऑफ द, यस, इंटिग्रेशन ऑफ द डिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस एक्स फाइंड आउट करायचंय. ओके, आता व्हिडिओला मी स्टॉप करतोय. बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय, या ऍक्सिसच्या अलॉंग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. ओके, मग याचं डिस्टन्स, या एक्स ऍक्सिसचं डिस्टन्स म्हणजे पी पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द एक्स ऍक्सिस किती आहे? एमपी आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? एमपीचा स्क्वेअर येणार आहे इंटू मास डीएम येणार आहे. ओके, त्याच्यानंतर एमपी ला मी वाय लिहू शकतो, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? वाय स्क्वेअर इंटू डीएम येणार आहे. सो दिस इज द फ्रॉम द डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर सिमिलरली मला सांगा आय वाय इक्वल्स टू काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन किती येणार आहे? एनपी आहे. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया हे एनपी स्क्वेअर येईल, कारण की डिस्टन्सचा स्क्वेअर आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे या ठिकाणी एनपी स्क्वेअर येईल आणि इंटू डीएम येईल. त्याच्यानंतर एनपी ची व्हॅल्यू मला सांगा या ठिकाणी किती आहे? एनपी म्हणजे एक्स आहे. बघा या ठिकाणी एनपी म्हणजे किती आहे? एक्स आहे. तर या ठिकाणी एक्स स्क्वेअर इंटू काय येईल? डीएम येईल. सो दिस इज द आय वाय. तर याला तुम्हाला काय करायचं? इक्वेशन 1 द्यायचं, याला तुम्हाला इक्वेशन 2 द्यायचंय. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला काय करायचं? सिमिलरली आय झेड फाइंड आउट करायचंय. सो आय झेड इक्वल्स टू, मला सांगा आय झेड इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे रे? याचं डिस्टन्स, पी पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द झेड ऍक्सिस किती आहे? ओपी आहे. तर या ठिकाणी ओपी स्क्वेअर इंटू काय येणार आहे? डीएम येणार आहे. मग मला सांगा हे ओपी काय असतं रे? आता या ठिकाणी समजा तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला असा, सो दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल होतो, म्हणजे हा पी पॉइंट आहे, हा तुमचा ओ पॉइंट आहे, आणि हा एम पॉइंट आहे. म्हणजे ओपी स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार आहे? एमपी स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो एमपी स्क्वेअर प्लस या ठिकाणी ओ एम स्क्वेअर, बरोबर आहे, आणि इंटू डीएम. आता हा जो ओएम आहे किंवा जो एमओ आहे, जो ओएम आहे विच इज पॅरलल टू एनपी आहे. म्हणजे या ठिकाणी बघा एनपी इज पॅरलल टू या ठिकाणी काय येणार आहे? ओएम आहे. ओके, तर ओएम ला मी एनपी रिप्लेस करू शकतो, ऑफकोर्स रिप्लेस करू शकतो. या ठिकाणी काय येणार आहे? एमपी स्क्वेअर प्लस ओएम ला मी काय लिहिलेलं आहे? यस, एनपी लिहिलेलं आहे, एनपी स्क्वेअर. तर मी डीएम न लगेच मल्टिप्लाय करतो किंवा नंतर मल्टिप्लाय करतो. त्याच्यानंतर इंटू काय येणार आहे? डीएम येणार आहे. सो दिस इज इक्वल्स टू आय झेड येणार आहे. आलं लक्षामध्ये?
ओके, त्याच्यानंतर आता बघा मी काय करतो, डीएम न मध्ये मल्टिप्लाय करतो. अरे हा जो डीएम आहे डीएम मध्ये मल्टिप्लाय करा आणि इंटिग्रेशन नंबर मध्ये मल्टिप्लाय करा. सो इंटिग्रेशन ऑफ द काय येणार आहे, एमपी स्क्वेअर इंटू डीएम येणार आहे प्लस इंटिग्रेशन ऑफ द एनपी स्क्वेअर इंटू डीएम येणार आहे. मग एमपी ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, एमपी ची व्हॅल्यू किती आहे रे? येस, बघा डायग्राम मध्ये एमपी ची व्हॅल्यू आहे y. तर या ठिकाणी काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ, येस या ठिकाणी काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ हे y स्क्वेअर इंटू डीएम आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ एनपी काय आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही एनपी काय सांगू शकता, येस एनपी इज द डिस्टन्स ऑफ द, येस एनपी काय आहे, डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम द वाय ऍक्सिस, किंवा तुम्ही याला एक्स कन्सिडर केलेला आहे, या ठिकाणी तुम्ही एक्स लिहू शकता. सो दिस इज द इंटिग्रेशन ऑफ द एक्स स्क्वेअर इंटू डीएम. सो इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर इंटू डीएम असेल तर त्याला तुम्ही आय एक्स लिहिलेला आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएम असेल तर त्याला तुम्ही आय वाय लिहिलेला आहे. कुठे लिहिलेला आहे, इक्वेशन 1 मध्ये बघा आणि सेकंड मध्ये बघा. इक्वेशन 1 काय आहे, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम, वाय स्क्वेअर डीएम असेल तर आय एक्स आणि एक्स स्क्वेअर डीएम असेल तर आय वाय, उलटा असेल. ओके, तर या ठिकाणी आय एक्स प्लस आय वाय आलेला आहे आणि या ठिकाणी आय चार आलं लक्षामध्ये. सो दिस इज द मॅथमॅटिकल formula of the principle of the perpendicular axis theorem. आय होप सर्वांना व्यवस्थित समजलं असेल. आणि डिस्क्रिप्शन वगैरे काही नसतं, डिस्क्रिप्शन दिस आर द व्हेरी लाभ लाभ थिंग्स. ओके, तर डिस्क्रिप्शन तुम्हाला डायग्राम मध्ये जे दिसते तुम्हाला ऍज इट इज लिहायचंय. कन्सिडर काय लिहायचंय, कन्सिडर द प्लेन लॅमिना हॅव्हिंग द मास कॅपिटल एम. ओके, अँड द प्लेन लॅमिना कन्सिस्ट ऑफ द 3 म्युच्युअल परपेंडिक्युलर ऍक्सिस. या ठिकाणी 3 म्युच्युअल परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे विच आर कॉन्करंट टू द सिंगल पॉइंट. कॉन्करंट म्हणजे काय, ते एकत्र येतात, बरोबर आहे. विच आर कॉन्करंट टू द सिंगल पॉइंट दॅट इज द पॉइंट ओ, बरोबर आहे. डायग्राम मध्ये ऍज इट इज दिलेला आहे. त्याच्यानंतर आता मला सांगा, द ऍक्सिस झेड इज द परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना अँड ऍक्सिस एक्स अँड वाय विच आर इन द प्लेन ऑफ लॅमिना. हे तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय. ओके, आणि आपल्या नोट्स मध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे, नोट्स तुम्हाला भेटतील उद्या, यस टेलिग्रामवर. ओके, येस सर. यस, चला ठीक आहे. आता याचं तुम्हाला राजानो स्टेटमेंट बनवायचंय. आता स्टेटमेंट कसं बनवायचं बघा, एकदम इझी आहे. काय करायचं रे तुम्हाला, काही नाही. बघा काय करायचंय, काहीच करायचं नाही, म्हणजे जस्ट असं बसायचंय का, नाहीये. तुम्हाला काय करायचंय, स्टेटमेंट लिहायचंय. याचं स्टेटमेंट काय येणार आहे, आय झेड इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय येणार आहे. याला तुम्हाला जस्ट वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. मग कसं लिहिणार, आय झेड म्हणजे काय, आय झेड मीन्स द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द प्लेन लॅमिना अबाउट एन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द, yes, lamina. Okay, that is the I Z, that is the moment of inertia. Yes, moment of inertia about an axis perpendicular to the lamina is equal to किंवा is the sum of the, या ठिकाणी ही कशाची ऍडिशन आहे, is the sum of the moment of inertia of the, yes, moment of inertia of the two mutual perpendicular axes which are in the plane of lamina. म्हणजे आय एक्स आणि आय वाय, आय एक्स आणि आय वाय हे असे ऍक्सिस आहेत जे की त्या लॅमिनाच्या प्लेन मध्ये आहे. ओके, म्हणजे आय झेड म्हणजे काय, आय झेड म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लॅमिना अबाउट एन ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना इज इक्वल टू किंवा इज द, हे कशाचं सम आहे, इज द सम ऑफ द moment of inertia of the two mutual perpendicular axes which are in the plane of lamina. So this is the statement of the principle of the perpendicular axis theorem. ओके, ठीक आहे. हा मुंडकर ग्रुपवर सेंड केला जाते नोट्स, डोंट वरी अबाउट दॅट. हा चला ठीक आहे. आय झेड इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. मला सांगा हे तुम्हाला वर्डिंग मध्ये लिहिता येईल का, लिहून देऊ. चला ठीक आहे, लिहून देतो. हा लिहून देतो, कारण की रनिंग नोट्स मध्ये पण पाहिजेत. आता यामध्ये आपल्या 2 टाईपच्या नोट्स आहेत.